दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. आज आपण सर्वजण अटलजींचा श्रद्धेय अटलजींच्या 100व्या शताब्दी जयंती निमित्त या ठिकाणी एकत्र जमलोत. खरं तर काही दिवसा अगोदर किंवा काही महिन्या अगोदर मी या वाचनालयाला किंवा त्या अगोदरही बऱ्याच वेळा आलो होतो, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये या वाचनालयाला भेट दिली होती. त्यावेळेलाही आपल्यापैकी बरेच जण या ठिकाणी उपस्थित होते. दीपकजी, मी असेल, राजेश सावंतजी असेल आणि बरेच जण ज्यावेळेला या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेला अशीच बऱ्याच गोष्टीची चर्चा चालू होती. 200 वर्ष या वाचनालयाला पूर्ण होणार आहेत. या वाचनालयामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा कुलकर्णी साहेब बऱ्याच वेळेला इथलं असणारं सभागृह जे आहे त्या सभागृहामध्ये आम्ही कार्यक्रम केले आणि अशी चर्चा सुरू असताना या वाचनालयाच्या उभारणीसाठी निधी संकलन हे करणं गरजेचं आहे आणि लवकरच त्याची सुरुवात होणार आहे. मी म्हटलं की तुम्ही फक्त सुरुवात करा, त्यासाठी जे लागेल ते आम्ही उपलब्ध करण्यासाठी आम्ही सर्वजण बरोबर आहोत. आणि मग माझा अनुभव आहे की एखादी चांगली गोष्ट मनामध्ये ठरवली की ती पूर्ण होणं हे अतिशय सहजपणे शक्य होतं. आणि दीपकजींनी असणारा अनुभव, एवढ्या वर्षातील असणारा अनुभव, एखादं वाचनालय एवढ्या चांगल्या पद्धतीने चालवणं, जसं आता सावंत साहेबांनी सांगितलं, हे काही सोपं काम नसतं. त्यासाठी डिव्होशन लागतं, वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी एक आवडही असावी लागते. बरेच जण अनेक वाचनालयामध्ये किंवा अनेक संस्थांमध्ये हे नामधारी अध्यक्ष म्हणून काम करत असतात. शोभेचा पद म्हणून त्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो, परंतु एखादी अशी संस्था की जिला मनापासून प्रेम करणं आणि तिच्या उभारणीमध्ये किंवा तिला कार्यरत ठेवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ती वेळ आणि त्याचबरोबर लागणाऱ्या व्यवस्था उभं करणं, यासाठी मनाचा मोठेपणा पण लागतो आणि त्याचबरोबर अनेकांकडे एक वेगळ्या पद्धतीने त्याचं असणारं प्रकटीकरण ज्याला म्हणतात ते करणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं. हे काम सार्वजनिक काम आहे. त्या सार्वजनिक कामामध्ये अनेकांचा हातभार लागला पाहिजे. ही भावना घेऊन प्रत्येकाकडे जाणं हे सोपं नसतं.
प्रत्येक जण असा विचार करत असतो की मी कशाला जाऊ, मी काय हे करू, होईल अशा भावनेत राहतो. परंतु एकदा विजन म्हणून या सगळ्या गोष्टीकडे पाहणं की होय मला हे पूर्ण करायचं आहे आणि मग त्यासाठी लागणारे एफर्ट्स मला स्वतःलाच घेतले पाहिजेत, या भावनेतून दीपक पटवर्धन आणि त्यांची टीम ही काम करते. हे खऱ्या अर्थाने रत्नागिरीकरांचं हे भाग्य आहे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. त्यामुळे एक मराठी साहित्याचा वाचक म्हणून मी त्यांचं खऱ्या अर्थाने आभार मानतो आणि कौतुक करतो की आपण ही उचललेलं पाऊल हे खरंच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. आज या कार्यालयामध्ये किंवा या वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी येण्याचं कारण काय असा अनेक जणांना प्रश्न पडला असेल कुलकर्णी साहेब. परंतु आम्ही सर्वजण जे ज्या विचारावरती काम करतो, भारतीय जनता पार्टी म्हणून काम करतो, श्रद्धेय अटलजींच्या असणाऱ्या विचारांबरोबर आम्ही जेव्हा राजकारणामध्ये सुरुवात केली त्यावेळेला आमचे आयडियल कोण होते तर अटलजी होते. आणि तेव्हापासून आजपर्यंत काम करत असताना आम्ही युवा मोर्चात काम करायचो. तेव्हाही एक नवीन उपक्रम त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा करावा असं आम्हाला नेहमीच वाटत राहिलं. मग तेव्हा जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेला क्रिकेटचे सामने, सत्यनारायणच्या पूजा यापासून सुरुवात झाली. हळूहळू उपक्रमांमध्ये बदल होत गेला आणि आज खरं तर मी दीपक पटवर्धन आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की हे 200 वर्ष ज्या वाचनालयाला पूर्ण होणार आहेत त्या वाचनालयाच्या उभारणीमध्ये जे सभागृह तयार होणार आहे या सभागृहाला जे नाव दिलं जाणार आहे ते भारतरत्न अटलजी वाजपेयी सर यांचं दिलं जाणार आहे हे मला सांगायला आनंद होतो. त्यामुळे माझं येण्याचं औचित्यच यासाठी आहे की मी सर्व कार्यक्रम सोडून मी त्यांना तेव्हाच म्हटलं होतं की जेव्हा कधी 25 डिसेंबरला यावेळेला जेव्हा कधीतरी याच्या बांधकामाला सुरुवात होईल त्यावेळेच्या त्या कार्यक्रमाला मी नक्की या ठिकाणी उपस्थित राहीन. खरं तर